सावकार सावकार अजून बी सावकार आहे. बर नांगरलं डोंगरलं ते बामणाचं खात होतं ते समजायला नेऊन टाकलं. बर बामणाला पत्ता लागून दिला. हा असं 52 एकर तिकडे घेतलं होतं पल्यात. तुम्ही एकट्याने घरी काय नाही, कोण आलंय म्हणते कुत्र काय आहे कामाचं नाही. यस करावं भाकर आहे आता तुला सांगते मग गाची ठेवायची. बर काय खरे रे. मग हे पोरं नातू अरे माझले न पैसे नच हा अरे घ्यायची पटपटी मला चला एक हम्म. आता मला तुकडं घरचंच आलंय उरावर तर बाहेरलं कशाला घेतो. लग्न केव्हा झालं लग्न मी तिकडं ह्याच्या स्वतःची इथं 2 वर्ष काढलं. पुन्हा बामणाची इथं 1 वर्ष काढ 2 वर्ष आणि 2 वर्ष काढून 60 रुपये चोरले मायला. त्यात गेले त्यात गेले त्यात गेले बर 60 रुपये चोरले. आणि 60 रुपये चोरल्यावर 2 बैल आणले. हिथं हे बाबा खरसाडे निलते ना वाटतं तुम्हाला बैल पण तेच पेरीस होते. तेच पुरीत होते तेच सगळं करून द्यायचे पेरायचे कदमाचे पेरायचे ते थोरताचे नातेवाईक होते ते पेरायचे ते करून द्यायचे सगळं शेत समजा करून देते. पाळे पेरणी कोळपळ रोज करणे जाऊन नका. आमचा बैल चुलता बैल चालू 5 वर्ष शेत पडाक होत. ह्यानी मदत केली नाही तुम्हाला काय नाही काय करते नागो होता आमचा चुलता. असा हो गावात डरकत माणसं बर केरनात राहायच्या म्हणले गाण फाट हा बोलू शकत नव्हते. ते गाई होणे होते समजा गप बसायचे हो. 2 बैल घेतल्यावर मी जरा झालो कणकर. मग तुम्ही करतो की आल्यावर काळ बदलला मग काल म्हणजे एकाच साली बदलला बघ एकाच जास्त नाही. नांगरलं डोंगरलं ते बामणाचं खात होतं ते समजायला नेऊन टाकलं. बर बामणाला पत्ता लागून दिला. हा तिथे गडी म्हणले न्यायचा मुकोट्यास मायला गाड्या बरोबर बर समजा खात राहणं टाकलं नांगरलं त्याचीच बैल माझी बैल हा 2दा नांगरलं पडा पाडेल होतं. बर पेरला मूग 10 पोती मूग झालं 10. मग सावकारकी कधी सुरू केली माझं ऐकणं हा 10 पोती मूग झालं. हा 100चा भाव होता तेव्हा. बर 1000 रुपये आले. 3 म्हशी आणल्या 250 रुपयाच्या 3 दुधाची पाटी चालू केली. बर हो दुधाचे पैसे जमले की शेळ्या 10 घेतले अर्धले नेऊन टाकले एकाच माझे पोराला. बर तिकून अजून पैसे झाले की मेंढ्या दिले 10. इकडे येऊ खोंडा इकडे येऊ खोंडा तिकडे म्हशी. सावकार सावकार अजून बी सावकार आहे. बर आता किती पैसे आता नाही नाही देणं बदमाश आहे तुम्ही. कस काय लाख लाख त्या बाजाला 1 लाख रुपये दिलेच नाही. ते पडाक मी दिले आणि त्याला घेऊन बर हो दिले नाही पैसे वापस नाही 1 रुपया द्यायला. पैसे नाही बरं आबाजाला 4 खोडं दिले ते बागातलं माझ्याच पैशाचे. तुळशीराम शेत स्वतःचं शेत गेलं तर सावडं होता. माझी बायको म्हणली दे ना आता पोलीस करा की हा हा त्याने बुडविलं बुडविलं मला बुडीलं लय पैसे होते माझे. 20 तोळं सोडणे निघलं माझ्या बायको जवळ 20 तोळं 2 लाख. बर बायकोला मी विचारित नव्हतं त्यांना नंदभाऊ सावकारी करायचं. बर हो तिचा पाय कर्ज देण्यावाल्याने हिथूनच मोहळा व्हायच्या. तिने तिच्याकडे असं ना बरंच असलेलं तिच्याकडे बरंच असलं असं बहिणी गेले ना ते वायाला तिचे हो जिकडे तिकडे गेली. दोघीचे पैसे नाही हाती लागले. नाही लागले तेवढं सोनं लागलं. तुमचं तर तुम्ही ठेवलं असेल ना नीट तुमचं तर नीट ठेवलं असेल ना तुम्ही. पैसे काय हा पैसे आहेत आहेत का पैसे आहेत पण चव नाही त्याला. कस काय काय चव आहे त्याला. हा त्याचा उपयोग करणार पाहिजे होता. हा उपयोग करणारा मग हे पोरं नातू अरे माझले न पैसे नच 6,000चं दूध आहे रोज. हा काय करायचं तुमच्या नोकरीला. हा आणि मला तर तो उत आलाय. आता पावसाळ्यात मायची पिची वाचली. नाही नाही पोरं उपयोग करीत पोर करीत नाही का नातू पितू म्हटलं बी आपल्या बायका हे बायका सुद्धा त्यांच्या घडी असं हे मायन बाप म्हणणार आहे ना ह्यांच्या मायचा किडा. हा हा हो काही काम नाही काय आहे कामाचं नाही. यस करावं भाकर आहे आता तुला सांगते मग गाची ठेवायची. बर काय खरे रे कोरभर भाकर खातोय मी. एवढं कमवून काय उपयोग नाही काय उपयोग नाही काय नाही. हा
मग पैशामुळे तरी गोड बोलत असेल ना तुम्हाला हा द्या ना तुमची चिल्लर ठेवता का असं म्हणतात. हो उलट तुम्हाला धमकी देत. शेत येते वेळे हा. आणि किती दिलं तर काय चव नाही चव नाही. सारे हम्म. चव नाही आम्हाला कुत्र कस काय इज्जत नाही. नाही बाहेर इज्जत हा. बाहेर इज्जत आहे. हम्म. हो मग घरी काय नाही कोण आलंय मग ते कुत्र काय सांगाय. मग एवढं कष्ट करून एवढं आयुष्य जिजून तुमचा काय म्हणजे समाधान नाही तुम्हाला. इथं 9-10 एकर हम्म. असा खडू होता असा खडू हो 3 लाखाचा माल होतो तिथं. बर. आणि त्याच्या पल्याड अजून समनापूरचं 16 एकर हम्म. आणि अजून 16 एकर असं 52 एकर तिकडे घेतलं होतं पल्याड. तुम्ही एकट्याने. महागाई झाली शेताला म्हणले एवढे तर पैसे कसं घ्यायचे नाही लागले मला 2दा आणले बर. समनापूरच्या लोक हम्म. दिलं 30 एकर सोडून रस्त्याची फेर रांबल 10 वर्ष माझ्या ताब्यात तरी सोडून दिलं. दिलं काय करतो ना गेलं का करतो. हो. मी एकला ते एकच आहे. हम्म. अजून बी मुसलमानावानीच आहेत यांना काय कळत नाही. पोरायला. आता फटपटी आहे जवळ हम्म. एकाला म्हणलं अरे घ्यायची फटपटी मला चला एक हम्म. आता मला तुकडं बर. गेला ना पासून आत्ता. हो इथं आपण बसलो तेव्हा. बर. हो. काय गार झाला असेल चहा गार झाला असेल. बरं. बेडातली जागा गाडी हाणून घेतली बर. मोक्यावर जागा आहे. हम्म. तुम्ही जागा नाही पाहिली कशी जागा आहे. चांगली आहे. वरला मारलाय 15 दिवसात तर बांधीन. बरोबर आहे. ह्यांच्या मायचा किडा मग कुलप लावले ते 3 वर्ष झालं हे दुकानं चालविणार काय नाही कुलप लावून टाक काय सांगायचं तुला. हम्म. मग आता हे पैसे द्यायचे कोणाला मग आता हा? जवळचे पैसे ते द्यायचे कोणाला. आता काय होतं कुणाचं मेल्यावर हम्म. मग कव्हर सांभाळून ठेवायचे. सांभाळावं लागते. सांभाळावं लागते. सरपंच कोण आणेल ऐकायला आमच्यासारखे आणतील ना. नाही. तुमच्यासारखे आणतील. हा. हे म्हणतील ते नाही द्यायला हे द्यायला अजून बरं आहे. होय. घरचंच आलंय उरावर तर बाहेरलं कशाला घेतो. नाही तुम्हाला कोणी काय राहू नका म्हणतंय काय. मला हे सुद्धा म्हणला की दिवशी हा. इथे ये आपला हम्म. बिचारा हम्म. ज्याच्या घरी त्याच लोकांच्या दारात तुझी इज्जत घालवाय पाहिजे. हा. बरोबर. अच्छा आमची इज्जतच नाही तर तू हे कशाला ठेवायची ग. हा. मोठे पण सांगायला लागली पण हा वगैरे मला आता जाऊ का हळूहळू.